हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला जर अशा प्रकारची आलू चटणी गुजराती स्टाईल बनवायची असेल तर आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण आलू चटणीसाठी लागणारे चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी एक मोठी कोथिंबीर घेतली आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच खोबऱ्याचा तुकडा आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप करा, आणि आल्याचा तुकडा, आणि ह्यात मी पाव वाटी तीळ घेतली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे। हे पहा, अर्धी वाटी शेंगदाणे घेतला आहे आणि ह्यात आता आपला हा लिंबाचा रस घालून ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ह्या 2 मिरच्या तिखटासाठी घालायच्या आहेत आपल्याला। तुमच्या तिखटा आवडीनुसार घाला, जास्त किंवा कमी। ह्या मिरच्या थोड्या तिखट आहेत म्हणून मी 2च घातले आहेत, तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ह्याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। ह्यात पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला, लिंबाच्या रसाच्या ह्याच्यातच आपल्याला ह्याचं वाटण करायचं आहे। जास्त बारीक देखील करायचं नाही, थोडं मोठं मोठं ठेवायचं आहे आपल्याला ह्याचं वाटण। तर अशा प्रकारे आपलं हे वाटण तयार झालं आहे। हे पहा, बारीक झालं नाही आहे, असं मोठं मोठंच आपल्याला ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। आणि मी हे बटाट्याचे काप करून घेतले आहेत, याचे मी असे मोठे मोठे काप केलेत। हे शिजलेले बटाटे आहेत। कढई आपली गरम झाली आहे, त्यात मी 1 चमचा तेल घातला आहे, तेही गरम झालं आहे। त्यात आता आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी तडतडली की त्यात आपल्याला हे बटाटे घालून परतून घ्यायचे आहेत। वजनी जर सांगायचं असेल तर पावशेर बटाटे असतील हे छानपैकी असं परतून घ्यायचं। एकदम गुजराती स्टाईल आलू चटणी आपल्याला बनवायची आहे। हे छानपैकी असं, आणि जर तुम्ही कच्चा जर बटाटा घेतला असाल असंच जर काप करून, तर त्याला तुम्ही तेलात परतून व्यवस्थित शिजवून घ्या। तर माझ्याजवळ शिजलेले बटाटे आहेत, त्याचे मी चटणी बनवत आहे। आता हे आपलं परतून झालं आहे। यात आता थोडी हळद घालू आपण, चवीनुसार मीठ, आपण वाटणमध्ये देखील मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला चवीनुसार व्यवस्थित मीठ घालायचं। एकदम झटपट रेसिपी आहे। आता ह्यात आपल्याला हा वाटण तयार केलेलं घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेऊ आपण। हे पहा, अशा प्रकारे आपलं ही भाजी बनवून तयार झाली आहे। अशा प्रकारे आपली ही आलू चटणी गुजराती स्टाईल तयार झाली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। झटपट बनणारी अशी ही आपली रेसिपी आहे।